तर दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला भिंगार शहरामध्ये कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद मिळतोय। सकाळपासूनच भिंगारमधील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानने हे बंद ठेवलेलं आहे आणि रस्त्यांवर सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय पुन्हा एकदा धरपकड सुरू करण्यात आलेली आहे। वंचितने आज बंदचं आवाहन केलेलं आहे आणि ठाण्यामधली आपण सगळी दृश्य बघतोय। ठाण्यामध्ये वंचितने जी बंदची हाक दिली होती त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। माझे सहकारी अजित मांढरे आपल्यासोबत त्यांच्याकडे आपण जाऊया। अजित, आपण बघतोय पोलिसांनी धरपकड सुरू केलेली, काय अधिकचा तपशील आहे? इंदिरानगर ते वाघोळच्या चौकापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। रिक्षा दुकाने बंद लावली आणि पुढे चौक जो आहे वाघोळ चौकचा त्या चौकामध्ये येऊन त्यांनी धरणे आंदोलन केलं, रस्ता रोको केला आणि याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी जे कार्यकर्ते त्यांची समजूत पोलीस जे ते कार्यकर्त्यांची समजूत करतात की रस्ते तुम्ही आंदोलन करा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं निषेध करा, पण कोणत्याही सामान्य व्यक्तींना त्रास होऊ नये किंवा कुठेही जनजीवन विस्कळीत होऊ नये अशा पद्धतीनं तुमचे आंदोलन करा। आणि ही विनंती जी आहे ती मान्य केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना जे आहे ते आता पुन्हा एकदा सोडलेलं आहे आणि पुन्हा रस्त्याने चालत ते घोषणाबाजी करत निषेध करत चाललेले आहेत। त्यांचा एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं दिल्लीला जे घडलंय विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांचे जे पक्षाध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर त्यांनी ज्या पद्धतीनं इथं बंदची हाक दिलेली महाराष्ट्र बंदची ते कुठेतरी यशस्वी करायचं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। इंदिरानगरपासून ते अगदी वाघोळ स्टेट चौकापर्यंत या सगळ्या कार्यकर्त्यांनी दुकाने जी आहेत ती बंद करायला लावली आणि घोषणाबाजी करत ते चाललेले आहेत। बरं, निश्चित अजित, आपण सध्या प्रेक्षकांना दोन दृश्य दाखवतो। एकीकडे संसद परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते, हातामध्ये फलक बघायला मिळतात। पेपर लीक प्रकरणाबद्दल सगळे फलक हातामध्ये दिसत आहेत आणि जे खासदार आहेत ते सुद्धा आपल्याला घोषणाबाजी करताना सध्या बघायला मिळतात। एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संसद भवन परिसरामधली आपण सगळी दृश्य बघतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी हे आंदोलन पार पडतंय, हे आंदोलन केलं जातंय, घोषणाबाजी केली जाते। हातामध्ये यावेळेला मोठे मोठे फलक दिसत आहेत। तर आपण बघतो दोन्ही बाजूचे खासदार जे आहेत ते आमने सामने आलेले आहेत। एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। एकीकडे सत्ताधारी म्हणतात की आम्ही चर्चेला तयार आहोत, तुम्ही चर्चा करा, मात्र विरोधक हे राजीनाम्यावरती ठाम आहेत। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे ही जी विद्यार्थ्यांची मागणी आहे ते संसदेमध्ये मांडतायत आणि या मागणीवरती हे विरोधी पक्षाचे खासदार सुद्धा ठाम आहे। सध्याची आपण दृश्य बघतोय त्या दृश्यांमध्ये आपल्या लक्षात येईल की जोरदार घोषणाबाजी होताना आपल्याला बघायला मिळते। संसद भवनाबाहेर विरोधकांची ही आत्ता घोषणाबाजी सध्या सुरू आहे। विरोधक त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही जी प्रमुख विद्यार्थ्यांची मागणी आहे त्या मागणीवरती विरोधक सुद्धा घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळते। अखिलेश यादव दृश्यांमध्ये दिसत आहेत, त्यानंतर राहुल गांधी आपल्याला दिसत आहेत। विरोधी पक्षाचे सगळे महत्त्वाचे जे नेते आहेत ते आपल्याला या एका दृश्यामध्ये बघायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी सध्या होताना दिसते। संसद भवनाबाहेर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत। दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सगळे विरोधक एकवटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। छात्रों से भी बात की, सोनम वांगचुक जी से भी बात हुई और एक ही बात सामने आया कि परीक्षा के पेपर लीक के विषय पर सघन चिंतन होना चाहिए। सदन के पटल पर ऐसे कड़े कानून बनने चाहिए ताकि वर्षों से जो पेपर लीक हो रहे थे या परीक्षार्थियों को जिस प्रकार की दिक्कतों का सामना करना पड़ता है, किस प्रकार कानून के माध्यम से
उसे कंटेन किया जा सके, मगर कांग्रेस पार्टी सदन में चर्चा नहीं चाहती है, वो राजनीति चाहती है। आज माननीय प्रधानमंत्री जी ने एक बहुत बड़ी बात कही है। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने स्पष्ट शब्दों में कहा है, बच्चे किसी दल के नहीं होते, छात्र किसी दल के नहीं होते, और छात्रों के भविष्य के साथ कोई अगर खिलवाड़ करने की कोशिश करेगा तो उसे छोड़ा नहीं जाएगा, उसे बख्शा नहीं जाएगा। और आज एक ऐतिहासिक निर्णय भी उन्होंने अपने एक्स के माध्यम से सोशल मीडिया में छोड़ा है, और वह ऐतिहासिक निर्णय है फास्ट ट्रैक कोर्ट। त्वरित गति से फास्ट ट्रैक कोर्ट खोला जाएगा और पेपर लीक के विषय को उस कोर्ट में लाया जाएगा, ताकि जो संगठन, जो व्यक्ति, जो संस्था फास्ट ट्रैक कोर्ट के माध्यम से एक्सपोज होते हैं कि वो लोग पेपर लीक के कारण थे, उन्हें बख्शा नहीं जाएगा, उन्हें त्वरित कार्यवाही करके उनके ऊपर एक्शन होगा। और आज भी माननीय नितिन नवीन जो हमारे अध्यक्ष हैं, उनकी अध्यक्षता में सदन के बाहर बहुत ही विनम्रता के साथ उन्होंने यही कहा कि चलिए सदन के अंदर 11 बजने वाले हैं, 5 मिनट शेष है, आइए हम सब मिल बैठ करके बच्चों के भविष्य की चिंता करें, चर्चा करें। अब हम सब भी अंदर जाके देखने वाले हैं कि क्या चर्चा होगी या आज भी स्थगन के लिए कांग्रेस पार्टी प्रस्तुत रहेगी। बिल्कुल बच्चों के साथ कोई राजनीति नहीं, बच्चे किसी भी दल के नहीं होते, बच्चे भारत के होते हैं, हिंदुस्तान के हमारे बच्चे हैं, हमारे घरों में भी बच्चे हैं, हमारे बच्चों ने भी नींद दी है, बच्चों के साथ कभी अन्याय नहीं होगा, यही प्रधानमंत्री जी ने कहा है। चर्चा करिए और निराकरण निकालिए। धन्यवाद। सर इंग्लिश में एक मिनट देखिए आप ये लगाएं। हाँ ठीक है एक मिनट पहले रुकिए। हाँ ठीक है। अभी संबित जी ने आपको बताया, आज हम भाजपा और एनडीए के सांसद संसद